मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये केलं होतं अनावरण। पडलेल्या पुतळ्याच्या भागाची डागडुजी करण्याचं काम सुरू। मालवणमध्ये राजकोट पुतळा घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक। आमदार वैभव नाईकांकडून मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेणमध्येच पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवले। जाऊ दे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो, संदीप देशपांडेंकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारी यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची। तो आवाज माझा नाही असं म्हटलं तर काय करणार? राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल, ते कुणाचाही आवाज काढू शकतात। जितेंद्र आव्हाड यांची टीका। महाविकास आघाडीमधील नेत्यांची हीच खरी चारित्र्य, यांचे पहिलं कॅरेक्टर तपासा। संदीप देशपांडेंच्या ट्विट नंतर नितेश राणेंची टीका। काटोलमध्ये अज्ञातांनी महायुती सरकारचं लाडकी बहीण योजनेचं पोस्टर फाडलं। अज्ञाताविरोधामध्ये समीर उमप यांची पोलिसात तक्रार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा। दिशा सालियन प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। माझ्या हातात पद आहे का? भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल। कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही। भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर। शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनाने केला होता आरोप। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये प्रवासी बसवर दहशतवाद्यांचा हल्ला। बसमधून प्रवाशांवर खाली उतरवून गोळीबार। हल्ल्यामध्ये 23 जणांचा मृत्यू।